आत्ता आम्ही निघालो लग्नाला. गाडीत बसलो. नवऱ्या मुलाच्या घरी लग्न आहे. तर आम्ही पोहोचलो. काही गाव लांब नाही. 10 मिनिटाच्या रस्त्यावरती तर गाव आहे. तिथे होता नवरा मुलगा घोड्यावरती बसलेला. नवरीलाही घोड्यावरती बसायचं होतं. पण नऊवारी घातलेली असल्यामुळे त्यामुळे काही ते जमलंच नाही बसायला. एका दिवसात काय काय करणार? म्हणून तिला काही नऊवारी शिवून भेटलीच नाही. तिथून आम्ही गेलो नवरी मुलीला घेऊन. लगेच हळदीचा टाईम झालेला. तिचा मेकअप केला आणि तिला हळदीला घेऊन गेलो. हे बघा 10 मिनिटात हळद लावली. आम्ही एक फोटो काढला की चला आम्ही पुढच्या तयारीला लागलो. आम्ही तिच्या लग्नासाठी मेकअप वगैरे केला. आम्हीच केला कारण कोणती पार्लरवाली वगैरे काही बोलवलं नव्हतं. पण ती इतकी सुंदर दिसत होती ना, ती दिसायलाच ऑलरेडी खूप सुंदर आहे. त्यामुळे मेकअपची तिला गरजच पडली नाही. आणि तिच्या मामाने लिंबू पकडलेला आहे. आमच्याकडे मामाकडून एक मुलीला ओलन म्हणून साडी असती. ती साडी मी तिच्या खांद्यावरती टाकली. आता त्यांचं लग्न लागणार आहे आणि त्या मुलाकडच्या लोकांनीही खूप सारी तयारी एका दिवसामध्ये केलेली. बापरे! कोणतीही गोष्ट कमी नव्हती त्यांच्या लग्नामध्ये आणि भरपूर सारी लोकंसुद्धा आलेली. आम्हाला पण वाटलं नव्हतं एका दिवसात एवढ्या गोष्टी ही लोकं करतील. कारण ती आम्हाला बोललेली की आम्ही खूप मोठं धमधडाक्यात लग्न करणार आहे आणि ते त्यांनी करून दाखवलं. नवरी मुलगी तर आमची खूप खुश होती. फायनली एकदा लग्न झालं बाबा. आणि नंतर आम्ही फोटो वगैरे काढले आणि आम्ही गेलो जेवायला. आम्हाला सर्वांना खूप भूक लागलेली. म्हटलं चला आता जेवण करूया. ही सर्व माझी फॅमिली आहे. खूपच छान जेवणही होतं. आम्ही सर्वांनी मस्त हास्यविनोद करून जेवण केलं. असं होतं माझ्या भाचीचं लग्न. आमच्या गावी असंच लग्न असतं. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा.